तामिळनाडू येथून चोरी करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात येणाऱ्या आरोपींना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। सकाळच्या वेळी दरवाजा उघडा असलेल्या घरातून मोबाईल, लॅपटॉप चोरी करणाऱ्या तामिळनाडूमधील एका टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली। त्यांच्याकडून 14,30,000 रुपये किमतीचे 60 मोबाईल फोन आणि 14 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत। सकाळच्या वेळेला लॅपटॉप आणि मोबाईल चोरीचे प्रकार वाढलेले होते, तसेच काही चेन स्नॅचिंगच्या घटना वाढलेल्या होत्या। त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सरांनी ज्याप्रमाणे इव्हिनिंग पेट्रोलिंग प्रभावीपणे सुरू केलेला होता आणि व्हिजिबिलिटी वाढवलेली होती, त्याचप्रमाणे मॉर्निंगला देखील गुन्ह्यामध्ये अशा प्रकारचे घटना होऊ नये यासाठी मॉर्निंगला देखील सर्व पोलीस स्टेशनला पेट्रोलिंग करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने वाकड पोलीस स्टेशनचे डीबीचे अधिकारी आणि अंमलदार हे मॉर्निंग पेट्रोलिंग करत असताना काही दिवसापूर्वी वाकड परिसरामध्ये ज्या चोरीच्या घटना घडलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये लॅपटॉप मोबाईल गेलेले होते, तर अशा इसमांचे काही फुटेज आम्हाला प्राप्त झालेले होते। असे संशयित इसम मॉर्निंग पेट्रोलिंगमध्ये चेक करत असताना एक इसम काळेवाडी परिसरामध्ये त्यांना संशयितरित्या मिळून आला। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे काही मोबाईल आणि लॅपटॉप मिळाले। हे मिळाल्याच्या नंतर संबंधित इसम हा तमिळ लँग्वेज बोलत असल्यामुळे संबंधित इसमाकडे पुढे अधिक चौकशी करून आणि आमच्याकडे एक अंमलदार ज्यांना ही भाषा येत होती त्याच्या मार्फतीने चौकशी केली असता इतरही काही इसम हे मोशी परिसरामध्ये राहत असून त्यांनी संपूर्ण पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये चोरी केल्या असल्याचं आम्हाला निष्पन्न झालं। संबंधित मोशी परिसरामध्ये त्यांची रूम आम्ही चेक केली असता ते इतर जे साथीदार होते ते सर्व पळून गेलेले होते आणि नंतर मग ज्या वेळेला त्यांची माहिती घेतली तर एक ट्रॅव्हलने ते बेंगलोरकडे तामिळनाडूकडे जात असताना निष्पन्न झाले आणि त्यांना ट्रॅक करण्यामध्ये सर्व आमचे डीबीचे अधिकारी आणि अंमलदार यशस्वी झाले। त्यांना कात्रजच्या परिसरामध्ये ताब्यात घेण्यात आला आणि त्यांच्याकडून पुन्हा आणखी काही मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले। उरलेले मोबाईल लॅपटॉप त्यांनी तामिळनाडूमध्ये पुढे पाठवलेले होते। तामिळनाडूला टीम पाठवून ते देखील मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आलेले आहेत। अशा तऱ्हेने डीबीच्या अधिकाऱ्यांनी आणि सर्व माझे अंमलदार यांनी एकूण 60 मोबाईल आणि 14 लॅपटॉप हे या गुन्ह्यामध्ये जप्त केलेलं असून एकूण 23 गुन्हे ओपन करण्यामध्ये या डीबी टीमला यश आलेलं आहे। 14,30,000 रुपयाचा हा मुद्देमाल यांनी रिकव्हर केलेला असून 23 गुन्ह्यामध्ये वाकडचे 11 गुन्हे, त्याच्यानंतर निगडीचे 3 गुन्हे, चाकणचे 2 गुन्हे, चिंचवडचे 2 गुन्हे, चिखलीचे 3, भोसरी आणि भोसरी एमआयडीसी 1 अशा प्रकारे जवळपास 23 अशा प्रकारचे चोरीचे गुन्हे उघड करण्यामध्ये वाकड पोलीस स्टेशनची टीम यशस्वी झालेली आहे। या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो। याच्यामध्ये एसीपी हिरे साहेब, त्याचप्रमाणे प्रभारी अधिकारी जवाहरद्वार साहेब, क्राईम पी आमचे साळुंके साहेब आणि डीबीचे सर्व माझे अधिकारी चव्हाण आणि संतोष पाटील, सर्व डीबीचे अंमलदार यांनी अत्यंत चांगली मेहनत घेऊन एवढे गुन्हे उघड केलेले आहेत। नेहमीच वाकड डीबीची टीम चांगलं काम करत आहे। मी त्या सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि त्यांना रिवॉर्ड जाहीर करतो।